हॅलो गाईज, आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आहे एकादशी आणि एकादशी भरपूर जणं करतात, जे वारकरी आहेत किंवा जे पंधरवडी करतात. तर आजची पूजा करायची आहे. आज रांगोळी पण छान काढलेली आहे एकादशी निमित्त. आणि आज बनवायचे आपल्याला ज्वारीचे पापड. तर रेसिपी पूर्ण बघा आणि कशा प्रकारे मी ज्वारीचे पापड म्हणू शकता, धापोळे म्हणू शकता किंवा बिबड्या म्हणू शकता. तर भरपूर त्याला नावे आहेत. तर चला मग कंटिन्यू राहा. आणि आता माझे सगळे कामं झालेले आहेत आणि पूजा करते मी पहिले. आता सर्वात पहिले पूजा झाल्यानंतर मग आपल्याला ज्वारीचे पापड बनवायला घ्यायचे आहे. तर चला मग कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. तर इथे मी देवाची आंघोळ वगैरे सगळी घातलेली आहे आणि आज सगळ्या देवांचे कपडे वगैरे जे आहेत ते विठ्ठल रुक्मिणींचं आज एकादशी आहे. तर विठ्ठल रुक्मिणींना पण वस्त्र धारण केलेले आहे आणि कृष्णाचे. तर अशा प्रकारे माझी पूजेची जी मांडणी आहे, देव कुठे असतात, कशा प्रकारे ठेवलेले आहेत ते. आणि हे फुलं आहे, फुलं वाहायचे आहे. पूजा झालेली आहे म्हणजे आंघोळ घातलेली आहे. आणि आता टिक्के वगैरे म्हणजे हळदी कुंकू, अष्टगंधक वगैरे सगळं. आणि एकादशी आहे तर आज रांगोळी पण मी तशीच काढणार आहे एकादशी निमित्त. तर इथे सगळ्या देवी आहेत, त्यांना गुलाबाचे फुलं जे आहेत ते. तर इथे जे श्रीयंत्र आहे त्यांना पण, कारण गुलाबाचं फूल महत्त्वाचं आहे. तर लाल फूल आवडते देवीला. तर इथे आता सगळे जेवढे देवी आहे त्यांना सगळ्यांना लाल फूल म्हणजे गुलाबाचं फूल वाहते. आणि स्वामींना पिवळं फूल, कारण स्वामींना पिवळं फूल खूप आवडते. तर अशा प्रकारे फुलं जे आहे ते मी वाहून घेते आहे. आणि जसे कृष्णाच्या समोर मी आपली गाय वगैरे वासरू आहे ते ठेवलेलं आहे. आणि त्याच्या बाजूला लक्ष्मी आहे, लक्ष्मीच्या समोर श्रीयंत्र ठेवलेलं आहे. लक्ष्मीच्या बाजूला कुबेर आहे आणि इकडे तुळजाभवानी आहे. तसं तुळजाभवानीच्या समोर टाक ठेवलेला आहे तुळजाभवानीचा. तर खाली आहे, खालच्या पायरीवर आहे महादेव म्हणजे शिवलिंग पिंड. आणि बाजूला अन्नपूर्णा देवी, कासव आणि शंख. अशा प्रकारे मी देवीची मांडणी म्हणजे देवाची मांडणी केलेली आहे. सर्वात वरचं स्थान जे आहे ते विठ्ठल रुक्मिणी, स्वामी आणि दत्तात्रय. आणि साईडला कलश ठेवलेला आहे. आपल्या डाव्या बाजूला आणि मंदिरामध्ये देवाच्या उजव्या बाजूला ठेवायचा असतो कलश, मंगळ कलश जो आहे तो. आता नवरात्र आहे तर मी नवरात्रामध्ये पण आपल्याला जो मंगल कलश आहे आपल्या कुलदेवतेचा म्हणा किंवा मंगलतेचा म्हणा तो बदलायचा आहे. तो बदलणार आहे वस्त्र. आणि नवरात्रामध्ये साध्या सिंपल पद्धतीने आपली जी पूजा आहे ती. आणि आज एकादशी असल्या कारणाने आज रांगोळी पण साधी सिंपल आहे. पण तुम्हाला कशी वाटली ती नक्की सांगा. आणि आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. तर इथे रांगोळी पण माझी झालेली आहे, साधी सिंपल रांगोळी काढलेली आहे. तर बघू शकता तुम्ही. तर आज संध्याकाळी स्वामींच्या दर्शनाला गेली होती आणि स्वामींचा प्रगट दिन जवळच आहे आणि त्यांचं सोहळ्याचं चालू आहे, कारण पारायण चालू आहे. आणि आज मंदिर पण खूप छान सजवलेलं आहे आणि लायटिंग वगैरे. पारायण सुरू झालेलं आहे आणि 31 तारखेला स्वामींचा प्रगट दिन आहे. तर सर्वांना प्रगट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. स्वामीस आपल्या सर्वांची इच्छा पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना.